नमस्कार. लाईफ विथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ नसरापूरच्या घटनेसंदर्भात आहे. अक्षरशः निशब्द असा तो प्रकार आहे. पण निशब्द बोलून आपण निशब्द राहणार आहोत का? आवाज तर उठवायलाच पाहिजे. नसरापूरमध्ये जी घटना झाली, त्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या त्या नराधमाने अत्याचार करून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. त्याचं कारण त्याचं हे कृत्य जगासमोर यायला नको म्हणून, पण CCTVच्या माध्यमातून आणि CCTVमुळे तो प्रकार उघडकीस आला. बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटना रोजच महाराष्ट्रात होत असतात, पण ही जी घटना आणि डोंगराळे भागातली जी घटना झाली, या घटना अक्षरशः या घटनेने महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी असे हे प्रकार घडलेले आहेत. आज जी नसरापूरची घटना आहे, या घटनेने तर अक्षरशः महाराष्ट्र हादरला आहे. रोजच अशा घटना घडत असतात. अनेक मुली, महिला यातून रोज सफर करत असतात. वेगवेगळे अनुभव त्यांना येत असतात आणि अत्याचार करणारे, रेप करणारे, बलात्कार करणारे खुलेआम फिरत असतात. त्यातून जर एखादा भेटला तर त्याची केस फास्ट ट्रॅकवर घेतात, पण त्याला लगेच फाशी होत नाही. तो जेलमध्ये मस्तपैकी 3 टायमाचं पोटभर खाऊन, आरामात झोपून, आजारी पडला तर लगेच तरतूद त्याला दवाखान्यात नेण्याची, 4 पोलीस त्याच्या बंदोबस्ताला. हे सगळं आरामशीर तो जेलमध्ये आराम करत असतो, जेलमध्ये बसून. आणि ज्याची लेक गेलेली असते, ज्याची बहीण गेलेली असते, ज्याच्यावर हा प्रसंग आलेला असतो, त्यांना किती यातना होत असतील न्यायासाठी. फक्त ते त्यांना न्याय मिळावा म्हणून ते न्यायालयाच्या दाराची माती झिजवत असतात. आज जी नसरापूरची घटना झाली, ती मन हेलावणारी घटना आहे. खरोखर अशा गुन्हेगारांना विलंब न लावता मरेपर्यंत फाशी, म्हणजे फाशी जरी दिली ना तरी त्याचा मृतदेह परत फासावर लटकवून त्याला फाशी दिली पाहिजे, परत फासावर लटकवून त्याला फाशी दिली पाहिजे. म्हणजे मरेपर्यंत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपण म्हणतो की गुन्हेगाराला आमच्या ताब्यामध्ये द्या, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण काही करू शकत नाही. पण खरोखर जर मरेपर्यंत त्याला फाशी मिळायलाच पाहिजे आणि अशी फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आणि असं म्हणजे जे मोकाट रेप करून, बलात्कार करून जे मोकाट फिरतात, नसरापूरची घटना झाली म्हणूनच नाही, इतरही आहेत, इतर केसेस घडलेल्या असतात, ते पण नराधम आहेत, इतर अत्याचारी आहेत. त्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि नुसती शिक्षा नाही झाली पाहिजे की दुसऱ्यांदा त्यांची शिक्षा पाहून असा गुन्हा करता, असा जर एखाद्याने गुन्हा करायचा ठरवलं तर त्याला ती शिक्षा आठवली पाहिजे. अशी कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या घटनेचा मी माझ्या लाईफ विथ सुरेखा या चॅनलतर्फे जाहीर निषेध करते आणि त्या गुन्हेगाराला खरोखर मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे आणि त्या छोट्याशा चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे.